आपल्याला प्रचंड अभिमान आहे आणि असा नेता आपण आमदार म्हणून निवडून दिला। आमदार अक्षयदादा कडे तुम आगे बढ़ो। मी आता यानंतर सेवा सोसायटी अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांचा सन्मान संपन्न करतो। आणि उशीर झाला माझ्याकडे दादांनी होतं त्यांचे विचार मांडले। मी जर जास्त लांब तर मागाशीच कोणतरी म्हटलं की दादा आणि अण्णा असले की मग काय आमदारालाही बोलायला वेळ मिळणार। जे म्हणले ते असतेच, नावं घ्यायची गरज नाही, तशी गरज नाही। परंतु या ठिकाणी सर्वजण आले। बाळासाहेब भाजप माजी यादी जिल्हा परिषद सदस्य सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि बंद होण्याला वेळ लागणार म्हणून आणि आत्ताच सरांनी जे उल्लेख केला की आपल्याला काही लोकांनी आव्हान केलं की विधानसभेमध्ये आत्तापर्यंत एवढं कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला आपण मताधिक्य दिलं नाही आणि म्हणून बरीचशी मंडळी हे गावाला देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि म्हणून काही आपले वैयक्तिक काही मतभेद असतील, वैचारिक काही मतभेद असतील तर ते बाजूला सारून आपण सर्वांनी जर एक येण्याचा प्रयत्न केला आणि ती आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही भाषणं करून काही ते शक्य होत नाही। तुम्ही ते पीटीच्या माध्यमातून ते तुम्ही सर्व नेते मंडळीला, तालुक्याला, जिल्ह्याला दाखवून द्या आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांचं जे मत होतं किंवा आव्हान होतं ते स्वीकारलं आणि ते आव्हान तुम्ही यशस्वी केलं। कृष्णदादा आणि कल्ली साहेबाला माहिती आहे की 1450 मताचं लीड या गावाने दिलं। आपल्याला 2200 मतं पडले आणि समोरच्या पार्टीला 700 मतं पडले आणि म्हणून मी त्याही निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करील, आभार मानील की अशीच ऐक्य भविष्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर तुमचा जे समाधान पाहिजे, जे राजकारणामध्ये जीवनामध्ये जे विकासाचं तुमचं स्वप्न आहे ते पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या सर्व मंडळीच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं लागेल। अनेक संकट राजकारणात सर्वप्रथम सर्व तिसगाव ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढा वेळेत वेळ काढला आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम नियोजित केला। त्याच्यात दादा पाटलांनी जे चांगलं नियोजन केलंय आणि दादा पाटलांचा कार्यक्रम म्हणलं तर नॉनव्हेज असणारच ना दादा त्यांचं चांगलं कार्यक्रम असतं ते एकदम सुंदर करता। खरं तर माझं काय वेळ नाही, वय नाही एवढं, मी पण अजून शिकतोय। जसंच अक्षय दादा पण आपले युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तसंच मी पण आता सुरुवात केली कुठंतरी। मला आपल्या परिसराच्या बद्दल हळूहळू माहिती भेटते, कसं काय लोकांची काय हे असतं। पण ह्या सगळ्यात जर कुणाची आठवण येते तर आपले कैलासवासी कर्डिले साहेबांची आपल्याला आठवण येते। त्यांचं काम एकदा सकाळी सुरू झाले की पूर्ण परिसर, पूर्ण तालुका पिंजून काढायचे ते। तसंच आता आपल्याला आपले माननीय आमदार अक्षयदादा पण आहे आपल्याबरोबर। जसं कर्डिले साहेबांनी केलं तसंच आपण पण त्यांच्याबरोबर असू आणि अक्षयदादा नक्की तिसगावचे जे काय समस्या असतात त्याची काळजी घेणार। मी एवढंच सांगतो की तुम्ही एवढं सगळं प्रेम राजळ परिवाराला दिलं आहे, कर्डिले परिवाराला दिलं आहे, त्याचं मी आभार व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। सही या पाथर्डी तालुक्याच्या विशेषतः आज तिसगावमध्ये आहेत, तिसगावच्या इतिहासामध्ये झालेलं नाही एवढं भूतोना भविष्य असं मोठं मताधिक्य 100पैकी 90% हे मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे। म्हणजे पहिल्यापासून एवढं प्रेम, एवढी ताकद, एवढी साथ आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड काळ म्हणजे ह्या 9 महिन्याचा, यामध्ये तुम्ही जो धीर मला आणि माझ्या परिवाराला दिलाय हा मात्र जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जोपर्यंत मी घेतोय तो
तोपर्यंत मी मात्र तुम्हाला सर्वांना आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही. कारण की हे प्रेम आपण काही जरी केलं तरी एवढं प्रेम मात्र मिळू शकत नाही जेवढं प्रेम मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची विकास कामांची अडचणींना साथ देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. मी आपल्याला विश्वास देतो आणि आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आपल्याला आवर्जून सांगतो, तुमची साथ मात्र मी कधीच कोणताही प्रसंग आपल्या गावावर येऊ, आपल्या तालुक्यावर, इथं बसलेल्या कोणावरही येऊ, आपल्याला कधीच असं होणार नाही की मी नाही. सदैव तुम्ही मला ज्या ज्या वेळी जिथं जिथं आठवता तिथं तिथं मी 100% तुमच्यासाठी त्याच मिनिटाला 100% हजर होईल आणि आपल्याला पूर्णपणे साथ देण्याचं काम प्रत्येक ठिकाणी मी करेन. विकास कामांबाबतीत तर आपण कुठल्या प्रकारची काळजी करू नका. विकास कामं 100% आपण जी जबाबदारीने माझ्याकडे प्रत्येक वेळेस ज्या ज्या कामांचा उल्लेख किंवा मला सांगतात ते सगळे कामं जबाबदारीने पूर्ण करून घेण्याचं काम माझं आहे. त्यामुळं आपण कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. जे जे कामं आपण सर्वांनी मला सुचवलेत, सांगितलेत, पत्र दिलेत, मी आपल्याला 100% या गोष्टीची खात्री देतो की 2029 पर्यंत आपण दिलेल्या कामापैकी एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही. सगळे कामं तुम्हाला पूर्ण झालेले पाहायला मिळतील. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.